मी कैलास पर्वती माता पित्यांसमोर तांडव नृत्य करत असते एकाएकी तुझी दिन आणि करुणा ऐकली आणि या रंगमंचकावर मी प्रगट झालो. सांग रे भक्ता, एकाएकी गजाननाचा धावा केला त्याला कारण काय? गजानन महाराज, आम्ही नाटकाला सुरुवात करत आहोत आणि आमच्या नाटकात वेगळे समाजात दिसून हवी असाही तुझा मला आशीर्वाद पाहिजे. चिंता नसावी, कारण माझ्या हाती असणारं पाषाणकुश आणि त्या पाषाणकुशाच्या सहाय्याने येणाऱ्या विघ्नाचा मी नाश करेन असा या गजाननाचा तुला आशीर्वाद आहे. काम करणारी अज्ञान मतिमंद बालके देवगुरु बृहस्पती प्रमाणे भाषण बोलू लागतील आणि गणगंधर्वाप्रमाणे गायन गाऊ लागतील असा या गजाननाचा तुला आशीर्वाद आहे. गजानन महाराज शरण आहे. आशीर्वाद आहे.
माझ्या मनाला समाधान वाटतंय. माता कात्यायनीच्या कृपेनं, पूर्वजाच्या पुण्याईनं आणि आई बापाच्या आशीर्वादानं आजपर्यंत माझ्या जीवनात मला कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. आणि म्हणून स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या त्रैलोक्या या हैग्रीवासुराच्या नावाचा डंका घातला. एवढा सुराई माझ्या मनाला स्थिरता नाही. याला कारण आहे का, ज्या देवदेवतांनी माझ्या पूर्वजाचा घात केला त्या माझ्या पूर्वजाच्या अतृप्त नाही मला ठाणे म्हणे स्वप्न एकसारखे थेट सावतायत. तेव्हा एकांतवास पत्याला असतोय. एक भयानक दृश्य माझ्या नेत्रासमोर दिसतं. ऐकू येतात माझ्या पूर्वजाच्या मर्मभेदक अर्थ किंकाळ्या. वादना दिसतात रक्ताचे पाठ आणि नीच माझ्या पूर्वजाच्या मला सर्वात दिसतात. क्षणीच माझं मन मला गोळी देत आहे की मनाचा निश्चय मी पक्का केलेला आहे. देवादिदेव महादेव याचं वरदान मला प्राप्त झाल्या कारणानं मी अमर आणि अजिंक्य आहे. मग या काळी ज्या दैवतानी देवानी दानव या बंधुत्वाच्या नात्याचे धागेद्वारे दानवाची वैरत्व केलं त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी चतुरंगी सेना घेऊ. शांतीच्या आनंदमय नारायणा, स्वयंप्रकाशित प्रकाशणाऱ्या परमेश्वरा, तुझ्या सतेज किरणाने अखिल विश्वाला ज्ञान देतोयस आणि तेच प्रकाशमय जीवन प्रत्येक प्राणीमात्राच्या जीवनात आणण्याकरता माझी पायपीट आहे. अरे बापरे, म्हणजे या पाताळ पोरापर्यंत आपली पावलं पडली. मग आपणही अंतर्रात प्रवेश करावा आणि हैग्रीवासुराची भेट घ्यावी, हेच योग्य. नारायण नारायण नारायण. अधांतरी ऐकणारा ब्रह्मविण्याचा नाद आणि नारायण नामाची ललकारी ज्यावेळी आमच्या पिढी ऐकू आली आम्हाला परमानंद झाला होता. यावं देवर्षी पाताळवनाचा सम्राट हैग्रीवासुर आपल्याकडे विनम्र होतोय. इच्छेचं मनोरथ पूर्ण होईल असा आशीर्वाद बसावं, आसन ग्रहण करावं. देवर्षी मानावं लागेल तुला. या घरात संपूर्ण पाताळवनाचं रक्षण करा. जिकडे तिकडे मंगलवाद्य वाजतायत, पुढे तोरण फळले, दीप प्रज्वलित केले, प्रजा आनंदोत्सव साजरा करते. त्याला कारण काय माहितीये? कोणतं कारण? त्याला कारण तुम्ही मी. आणि तो कसा काय? शक्तिमान दानव देवता समोर शक्ती ठरत होते म्हणून विचारमग्न अवस्थेत असताना एक वेळ तुम्ही इथं आला होता. आलो होतो. आम्हाला काय म्हणाला होता? कुठल्या तरी देवतेची भक्ती करायचं म्हणाला होतो. तुमच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि विश्वाची सवार करती देवता अनोथाताना पार्वती परमेश्वर शिव शंकर याची मी भक्ती केली. म्हणजे देव तुला प्रसन्न झाला असेल. केवळ प्रसन्न नव्हे तर इच्छित वरदानही त्यानं मला दिले. असे कोणतं? वरदान
विश्वात्तला कोणी मारू शकत नाही. मी अमर आणि अजिंक्य आहे. वा 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 वा. पण तरी सुद्धा देवाने जरी असा तुला आशीर्वाद दिला असेल तरी इतरांप्रमाणे तुझंही मरण असेल कदाचित. देवर्षी मी लपवणार नाही. आणि विश्वास शाश्वत काही नाही. नियतीचा न्याय जेवढा निर्माण होतं त्याचा शेवट अटळ आहे. तुला आहे या ऐतिहास सुराला सुद्धा मृत्यू आहे. तुलाही मरण आहे जगात जाणं आणि वेगळं. आणि तेच मला ऐकायचंय. ऐका, माझ्या कैलासीच्या महादेवानं मला सांगितलंय घडणं शक्य नाही पण भूतोर भविष्यात आहे. एखाद्या वेळी धड मानवाचं आणि शिराश्वाचं मग ते घोड्याचं धड मानवाचं आणि शिराश्वाचं असा जर कुणी निर्माण झाला असेल आणि देवादिदेव महादेव यांच्या हाती असणारा त्रिशूळ त्या त्रिशूळानं त्यानं माझ्या देहाचा भेद केला तर तुला म्हटलंय नमेक्षा अमर आणि अजिंक्य आहे. म्हणजे अशा तऱ्हेचा प्राणी जन्माला येणं शक्य नाही आणि तुला काही मरण येणार नाही. म्हणून धन्य धन्य तू. मी मनाचा निश्चय पक्का केलाय. कशासाठी? देवदेवतावर सूड घेण्याची हीच एक नामी संधी आहे आणि या संधीचा फायदा घेण्यासाठी देवताचा समुद्र केल्यासाठी निघालोय. आशीर्वाद असावा पूर्वजाची इच्छा ज्यावेळी पूर्ण करी त्याचवेळी पुराच्या दरबारी मी पाऊला टाके. इथून गेलायस खरा पण जिथं पुण्य संचय होतो तेवढ्याच गतीनं पापाचरण व्हायला हवं आणि पापाचं उच्चतम शिखर गाठल्याशिवाय मरण काळ कोणाचं जवळ येत नाही. तुझ्याही बाबतीत मला तेच करायचंय आणि म्हणूनच इथून तू गेलायस खरा पण भगवंता याला तुम्ही मार्ग दाखवला. या सर्वस्वाची कारणीभूत तोयस. या सूत्रधार तोयस. पराच्या ठिकाणी तुझं अस्तित्व असून परमेश्वरात थोर सदलं पात्र झालास. अशा भगवंता तुझ्या आशीर्वादाची गरज आहे. नारायण विश्वनाथ सूत्रधार सुंदराम विश्वनाथ श्याम सुंदराम विश्वनाथ सूत्रधार श्याम कमल नयन श्रीधरा कमल नयन श्रीधरा 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 विश्वनाथ सूत्रधार श्याम सुंदराम विश्वनाथ श्याम सुंदराम विश्वनाथ सूत्रधार श्याम सुंदराम कुंचलात तव करात तरी तू तरंगनाथ जगतरंग मंदिरा जगतरंग मंदिरा 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 विश्वनाथ सूत्रधार श्याम सुंदरा विश्वनाथ बाबांची आज्ञा घेऊन या नंदनवनात आले. नंदनवनात आजच काही आले असं नाही. जेव्हा जेव्हा माझ्या मनात इच्छा निर्माण होते तेव्हा तेव्हा मी इथे येते. जिकडे तिकडे पाहते या नंदनवनात हे सर्व पुष्प आहे. काही तर गुलाब पुष्प आणि या गुलाब पुष्पांचं वर्णन करावं तेवढं थोडंच आहे. वा हे तर गुलाब करी वाटतं कसं अलगद पण नको. आपण जर त्या कळीला स्पर्श केला तर ती आपल्यावर रुसेल.
दुरनात तिचं सौंदर्य किती छान दिसतं. मंद वारा एकसारखा वाहतोय आणि त्या वाऱ्यामुळं या गुलाब किळ्या किती आनंदाने डोलतायत. वा, हे सौंदर्य असं अप्रतिम आहे, ते पाहण्यासारखं. तिथं जर पाहिलं असेल तर सर्वत्र हिरवळ, आणि ही हिरवळ पाहून वाटतं कसं, ही हिरवळ नाही, धरणी मातेनं जणे काही हिरवागार शालू टाकलाय. पण कुठून तरी मधुर मधुर स्वाद येत आहेत तरी कुठून. अरे मधुर मधुर छान. या नंदनवनात चहूबाजूने एकच नाही, जिकडे तिकडे पाहावं तिकडं त्या कोकिळांचे सुमधुर स्वर. मधुर मधुर मारीते तान, मारीते तान, पण तरी सुद्धा कर्तव्याची जाणीव हवी. एकतर बाबा आज्ञा देत नव्हते, आणि जर जाण्यासाठी विलंब झाला तर बाबा रागवतील. फार वेळ न थांबता इच्छेच्या पूर्ततेसाठी स्वर्ग साम्राज्यात जात असताना या अमरावतीतील नंदनवनात एक अनोळखी युवती घाबरण्याचं कारण नाही. मी माझा परिचय करून देतो. पातावरे माझं वसतिस्थान, दानव कुलात माझा जन्म झाला आणि हैग्रीवासू अशी माझ्या देहाला संज्ञा आहे. आपला परिचय. प्रणाम. ठीक. कारण तुम्ही एक राजकर्ते आहात, तुमची योग्यता मी राखली. माझं नाव जयंती. जयंती? 33 कोटी देवतांचे अधिपती देव नरेश अमरेश. काय म्हणाले? त्यांची कन्या मी. पण मला सांगा, देवेंद्राची कन्या काय म्हणायचं तुम्हाला? आजच मी या नंदनवनात येते अशातला काही भाग नाही. कित्येक वेळा मी इथं आले, पण याच्यापूर्वी इथं तुम्ही कधीच दिसला नाही. योगायोग म्हटलं पाहिजे. आमच्या दैवानं आम्हाला साथ दिली आणि कुठेही न जाता या नंदनवनातच माझ्या सर्व इच्छा फलद्रूप होणार आहे असा आमचा आत्मविश्वास आज रुग्णीत झाला. या नंदनवनाची शोभा तुम्हाला सुद्धा पाहिजे. शोभा नव्हे, जयंती तू मला मिळालीच. मी गैरसमज करून घेऊ नकोस. कुठल्याही पप्यापेक्षा मी तुझ्याकडे पाहत नाही, पण हे मात्र खरं की मी इथून आता सम्राट तुझ्या बापाला भेटण्यासाठी जात होतो. तो न जाता इथूनच मी माझ्या पाताळगुणात जाणार आहे. इथूनच? पण एकटा नव्हे, म्हणताय का तुम्ही? तुला माझ्या बरोबर माझ्या पाताळगुणात यावं लागणार. हे कसं शक्य आहे? अशक्य तर तुला माझ्या बाबांची आज्ञा घेऊन आले आणि तुमच्या बरोबर मी कशी येईल? जर आली नाहीस ना तर नाही ना जाणो, मला तुला सक्तीने न्यावं लागेल. तुझा कुठलाही दोष नसताना हे अनुचित कृत्य मी का करतो माहितीये का? तुझा बाप तुझ्या मुक्ततेसाठी येईल, पण त्याचबरोबर 33 कोटी देव देवता माझ्या पाताळापर्यंत येतील आणि साथ माझ्या हाती सापडतील. म्हणजे दानवेश्वर तुमची एकच इच्छा आहे आणि ती मनातील मनुष्या पूर्ण करण्यासाठी तुम्ही मला घेऊन जाणार. नक्की. आणि त्यानंतर माझे बाबा येणार. पण मला सांगा, तुम्ही एक राजकर्ते आहात, मला इथं तुम्ही न्याय द्या. मी काही तुमचा गुन्हा केला नाही. तुम्हाला ती तुमचं जरी काही वैर असेल तर 33 कोटी देवतांबरोबर तुमचं शौर्य सामर्थ्य त्यांच्या बरोबर पडायला देवतामुळे आमचा शक्तिवान दानव देवतांच्या कपटासमोर शक्तीहीन ठरलाय. आणि म्हणून या स्वर्ग साम्राज्यात देवतांना कपट करण्याची कुठली संधी न देता तुला पाताळात नेल्यावर त्याचं कपट करणार म्हणून पडेल. तरी सुद्धा हा अधर्म आहे आणि अधर्माच्या मार्गाकडे तुम्ही झुकू नका. तुमच्या मनातील मनोरथ पूर्ण होईल. माझा मार्ग सोडा. मला बाबांपर्यंत गेलं पाहिजे. अवश्य तुला तुझ्या स्वस्थानापर्यंत पोहोचवाय. पण यावेळी न होय, माझ्या मनात निर्माण झालेली जिज्ञासा तुला पाताळात नेऊ आणि पूर्ण झाल्यावर तू येणार की नाही? दानवेश्वर, आतापर्यंत मी तुमचा मान राखलाय. तुमचा मान सन्मान करणे माझं कर्तव्य आहे. हा आमच्यावर संस्कार आहे. पण तुम्हाला जर तुमचा मान सांभाळता येत आहे कुणाच्या आज्ञेनं आला नाही, कुणाच्या आज्ञेनं जाणार नाही आणि मनात जडलेली इच्छा एक वेळ परिपूर्ण होत नाही तोपर्यंत
यावेळी तुमचा एकच कपाट हेतू आहे, देवतांशी तुमचा वैर, पण मला त्याचं शासन का? माझ्याबरोबर शासन करू नका. मला शासन करून मला यावेळी माझ्यावर जर तुम्ही सूड उगारत असाल तर मी सुद्धा तुम्हाला सांगते, माझ्याकडे जर पाहण्याचा प्रयत्न केला तर धरणीचा फोडतोडी जाईल, संपल्याशिवाय राहणार नाही. ती सुद्धा संधी तुला मी देईन. या फळांच्या करारखान्यातून कोणत्या तऱ्हेने आत्मरक्षण करतायत हे मला पाहिजे. तर या म्हणतोय सुद्धा स्वतःच्या हिस्सेचा विचार न करता हिमालयात शिकार पाडून जाणू पाहता, पण इथं एखाद्या गरीब करून म्हणाल्याचा विचार करा. आणि या जगात जर 4 दिवस जगायचे असेल तर स्वस्त निघाला. जीवन मरणाची पर्व मी जीवनात केव्हा केलेली नाही. ज्यावेळी मी त्यालाय आत्मविश्वास आलोय की देवतांच्या देवी तत्वावर वाटेल त्या तऱ्हेने असे नका मी मात करीनच करीन. दानवेश्वर आजपर्यंत देवतांना प्रसन्न करून घेऊन तुमचं तुम्ही साध्य पूर्ण केलात, पण क्षणार्धात साध्य पूर्ण झाल्यावर तुम्ही देवतांना विसरता. या देवतांना जर विसरला तर एक दिवस तुमचा खाता ठरलेला आहे. देवतांना विसरलाच नव्हे तर देवतांचं देवी तत्व मला अस्तित्वात ठेवायचं नाही. दानवाचा साम्राज्य प्रस्तावित करण्यासाठी मी वाटेल ते करू शकतो. मग माझा परमेश्वर इथं धावून येईल आणि तुझ्यासारख्या दानवाचा अधपात केल्याशिवाय राहणार नाही. हेच मला हवंय. तुझा एक परमेश्वर कोणत्या तऱ्हेने येतोय तो मला पाहिजे. जो येईल त्याला मी संजय करून माझा पुढा आजपर्यंत हीच माझ्या परमेश्वराची तुला योग्यता काही नाही. आणि माझा परमेश्वर कुठं नाही, तुझ्या देहाच्या गाभऱ्यात जरी ठाण ठेवून बसला असेल तरी तो सुद्धा माझा बुद्धिवंत परमेश्वर आहे. कदाचित तुझा म्हणण्याप्रमाणे जर का तुझा परमेश्वर माझ्या देहात असेल तर दोष माझा नव्हे. या वास्तव्य करणारा परमेश्वराला बुद्धी दिली आहे आणि तत्वात मी वागतोय. परमेश्वर बुद्धी देतो, तो एकाला चांगली देतो, तो दुसऱ्याला वाईट सुद्धा देतोय. इथे येण्याची तुला दिली ती वाईट बुद्धी दिली, पण या जयंतीला चांगली बुद्धी दिली ती सामोरच्या बोधाला या दानेश्वराला सांग. तुला जर 4 दिवस जगायचे असेल तर चालता हो. अथार्वी दुराचारी जर पापी भावना नसेल तर यावेळी स्वकर्तव्यासाठी माझ्यावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. तुझ्याशी बोलण्याची इच्छा नाही. पूर्णता होईल याचा मला दृढ आत्मविश्वास होता. देवेंद्र या तुझ्या कन्याच्या इब्रातीवर खाला घालणं हा माझा हेतू नव्हता. हे निमित्त होता तुम्ही देवता इथं उपस्थित होण्याचं आणि ते साध्य झालं नाही. देवतांच्या देवीतत्वावर मात करण्यासाठी मी आलेलो आहे. आणि त्याच मनातील मनोकामना कोणत्या तऱ्हेने पूर्ण करतोय हे मला देखील पाहिजे. हिंमत तुझ्या अंतरात आहे तर चालेल पटेलाचे विनम्र होऊ शकत नाही. याला रजास्तावर वार झालेला आहे. कुणी वार केलाय साहेब? माझ्या फक्त त्याचा नाव साहेब. ज्याला दानवाचं हित नकोय, दानवाचं अस्तित्व मिटविण्याचं ज्याचं स्वप्न आहे तो देवेंद्र. देवेंद्र अधिपती देवेंद्र याला माझ्या शिष्याचं वाटत आहे तर निघाले असांच्या सर्व स्वतःचा विचारण्यासाठी आणि देवतांना शासन करण्यासाठी. तुमचा क्षमासावी गुरुदेव. कशासाठी? गुरुचा मार्ग अडविण्याचा शिष्याला अधिकार नाही. प्रश्न विचारायचे असतात गुरुनं शिष्याला, शिष्यानं गुरुला नव्हे. पण आज नाहीला तर हा तुमचा शिष्य तुम्हाला प्रश्न विचारणार. असा कोणता प्रश्न तुझ्या जीवनाचा समानाने समन्वित झालाय? देव आणि दानव यांचा अनाधिकारापासून युद्ध आहे. मग त्या युद्धात एकही देव मरत नाही, मरतात ते दानवच का? याला कारण आहे
शिष्या प्रश्न योग्य विचारलाय, मग या प्रश्नाचं उत्तर जर असेल तर आता कोणत्या देवता मरत याला कारण का असेल तर ते अमृत राशन करताय. देवतांच्या सानिध्यात अमृत म्हणते गुरुदेव, देव अमृत पिऊन अमर झालेत याचा अर्थ ते केव्हा मरणार नाही, कधीही मरणार नाही. आणि गर्वांचा सेवन अटळ आहे. पण या विश्वात प्रत्येक गोष्टीला काहीतरी पर्याय. अगदी खरे. मग अमृताची बरोबरी साधणारा आणि आमच्या हिताचा असा एकही पर्याय नाही. पूर्णपणे पर्याय. कोणता? ज्याला आपल्या जीवनाचा गुरुत्व पत्करेल त्याला मार्ग दाखवणे उचित आहे. मग तुमच्या जीवनात जर तुम्हाला हितच साधायचं असेल तर याच्यासाठी मार्ग आहे, आणि तो मार्ग कोणता असेल तर संजीवनी मंत्राची प्राप्ती. संजीवनी मंत्र सुद्धा देवतांच्या सानिध्यात आहे, आणि तो प्राप्त करण्यासाठी आम्हा दानवासाठी कोण जाणार? याच्यासाठी एवढं तुम्ही चिंता करू नका. तुम्ही जर दानव तिथपर्यंत केला असेल तर त्याचा काही उपयोग होणार नाही. पण हा संजीवनी मंत्र प्राप्त करण्यासाठी माझ्या शिष्यासाठी स्वतः मी मला एकच सांगा की तुम्ही मंत्र प्राप्तीसाठी जात असताना या तुमच्या शिष्याला काय करावं? एवढंच मी सांगेन तसं तुम्हाला ऐकायला पाहिजे. यावेळी मी तुम्हाला ठेवीन तिथं तुम्हाला राहायचंय, आणि ते कोणत्या तरी असेल तर यावेळी निशस्त्र होऊन मी जिथं तुम्हाला ठेवीन, जिथं तुम्हाला आश्रय देईन तिथं आश्रय म्हणून राहायचं. धर्माचं हित हाच आपला हेतू आहे, मी जाणतोय. तुम्ही जिथं ठेवाल जसे ठेवाल त्या अवस्थेत शस्त्र विरहित राहू आणि तुमच्या येण्याची मार्ग प्रतीक्षा करू. चला मी तुम्हाला आश्रय देईन, आणि तुमच्यासाठी संजीवनी मंत्राच्या प्राप्तीसाठी हा शुक्राचार्य या माझ्या समवेत. सुना भासतोय, आणि याला कारण काय असेल तर माझ्या सौभाग्याची धनी म्हणजे भृगू महंत सूर्याला अर्घ्य देण्यासाठी गेले, आणि माझा बाळ शुक्र ज्याने दानवांचं गुरुत्व पत्करलंय तो माझा बाळ शुक्र आपल्या शिष्यांच्या रक्षणार्थ त्यांच्यापर्यंत गेलाय. आणि आश्रमात असणारे इतर सर्व शिष्य आज आपापल्या कर्तव्यात गर्क झाले, आणि आश्रमात ते एकटीच आहे. स्वामी जय पुलमेनं एक दृष्टीने आतापर्यंत तुमची सेवा केली, पण त्या परमेश्वर मला तुमच्या पवित्र चरणाची धुरीतन मस्तकी विराजमान केली, तीही पुलोमा यावेळी तुमच्या एकसारखा धावा करते. स्वामी लवकर या, तुमच्या आशीर्वादाशिवाय मला चैन पडत नाही. तुम्ही इथे नसल्यामुळे जीव कसा उदास झालाय. लवकर या आणि मला शुभ आशीर्वाद द्या. आजच्या दिवशी शुक्र सुद्धा इथं नसल्यामुळं अगदी कसं उदास उदास वाटतंय. माझा बाळ येईल तोपर्यंत तुम्ही आला असता तर तुमच्या पवित्र चरणाच्या धुरीतन मस्तकी विराजमान केले असते. म्हणूनच म्हणते लवकर या आणि शिवानी मंगळशास्त्रीचा आशीर्वाद देण्यासाठी जावा. किती उदास जीव झाला, उदास जीव झाला, उदास जीव झाला. नाथा देखीला नाथा 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 देखीला उदास जीव झाला, उदास जीव झाला. स्वामी तुमची ते चतुर्भुजी माझ्या हृदयात विराजमान केली. दयाचा 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 शिरवार करे प्रतिमाती वैष्णवने प्रतिमाती 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 वैष्णवने कार्तिक
तुझा मुलगा शुक्र आपल्या चरणी नतमस्तक होतो. आयुष्यमान भव. तुझा आशीर्वाद म्हणजे या शुक्राच्या जीवनातली यशाची गुरुकिल्ली. आई आशीर्वाद मिळाले पण यावेळी लगबगीने पण त्या शुक्राचा आगमन झालेला. हे गुरुमाऊली साष्टांग प्रणिपात. शुभ आणि मंगलशास्त्रीचा आशीर्वाद. हे काय? आई खंडेला प्रकारचा रागाने वेगळा आहे. हा कोण? आजच्या तोलवेश्वरावर ज्यानं चाल केली तो देवेंद्र हा. आणि त्या देवेंद्राला याच्यावर वार केलाय. बापरे. हा म्हणजे हे शिष्य तुझे. हे माझे शिष्य आहे. नाव यांचं? याचं नाव हे जेव्हा सुरस्य माझ्या देहाला शोधणे. वा 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 छान. आई पण इथं आणण्याचं प्रयोजन एकट्याला नव्हे तर या प्रत्यक्ष दानवाला मी सांगितलंय. सर्वांना. माझ्या शिष्याने सांगितलंय तुम्हाला मी आश्रय देणार आहे. आणि तो आश्रय कुठे असेल तर माझ्या आईचा सांगितलं. अरे ज्याप्रमाणे तू माझा मुलगा आई. त्याप्रमाणे हे सुद्धा माझी मुलगीच आहे. मला एवढं सांगायचंय काय? हा शुक्र यावेळी जातोय तो कुणासाठी असेल तर या तरुकुणासाठी मी निघालोय. हा. फक्त यांच्यासाठी संजीवनी मंत्राच्या प्राप्तीसाठी. संजीवनी मंत्राचे. अरे बाळ, संजीवनी मंत्र हा बोलायला जवळ आहे आणि तो प्राप्त करणं म्हणजे अवघड आहे बाळ. हॉटेलचे जरी प्रसंगाला असेल हा. काटेरी कुंपणातून जरी या शुक्राचार्यात जावं लागलं असेल तरी मी माझ्या शिष्यासाठी जाईल. पण आईला मी आश्रय दिले. हरकत नाही. जे कपटे तेव्हा काय करतील हे सांगता नाही. वाटेल तर जरी प्रसंगाला असेल तरी माझ्या शिष्यांच्या रक्षणार्थ तुला सर्व काही करायचंय. म्हणजे यांचं रक्षण मी करायचं. फक्त तू रक्षण करायचंय. बाळ काही हरकत नाही. आतापर्यंत तुझे शब्द म्हणजे तू जे बोललास त्याप्रमाणे वागलास. आपल्या शिष्यांसाठी संजीवनी मंत्राची प्राप्ती करण्यासाठी तू जातोयस ना. हा. तुला यश प्राप्त होईल. मग यांचं आई. रक्षण मी करीन. चिंता दे आशीर्वाद. आहे आशीर्वाद. निघालोय. सदैव चिंता नसावी. तुमच्यासाठी हा शुक्राचार्य करेल. जय त्या मंत्राचं पूर्णपणे सांगतो आणि तुमच्या रक्षणाचा येण्याचे वासुदेव. हे गुरुमाऊली हा. गुरुदेवाने इथं मला ठेवलंय निशस्त्र राहायला सांगितलंय. हा. देव जरी कपटी असले तरी तुमच्या पतिवृत्त तेजावर आमचा विश्वास आहे. त्याला तडा जाणार नाही. बाळ आहे ग्रीव, चिंता करू नका. माझ्या बाळाने मला सांगितलंय की माझ्या या सगळ्या शिष्यांचं रक्षण आहे तू करायचं. मी जबाबदार आहे. तुमच्या एका केसाला सुद्धा धक्का लागू द्यायची नाही. तुम्ही चिंता करू नका. तुमच्या खाण्याची सगळी व्यवस्था मी करेन. एवढंच मला आणि ऐकायचं बाळ होतं. येईपर्यंत तुमचं रक्षण मी करेन. या माझ्या बरोबर. सत्तेर भारतीय पृथ्वी सत्तेर पदरवी सत्तेर वाद्य सर्व सत्य पण असतं. साऱ्या विश्वाचा राठघाट चाललाय तो एका सत्याच्या आधारानं. पण हेच सत्य नेत्रासमोर ठेवून सत्यनारायणाची धर्म आचरण करून या अमरावतीच्या न्यायस्थानास बसून साऱ्या देवतांना न्यायचं कार्य हा सुरेश करतोय. भगवान या देवदरबारी माझं आगमन झालंय. अर्थात सुरेश तुझ्या चरणात नतमस्तक होतोय. तुझा मंगलमय आशीर्वाद सदा माझ्या मस्तकी असावा हे एकच मागणं तुझ्या चरणाजवळ हा सुरेश म्हणतोय. नारायण नक्कीच कोणी देवतांचा अधिपती सुरेश तुमच्या चरणात नतमस्तक होतोय. विजयास्तु भव असा आशीर्वाद आहे. या देवदरबारी मी आपलं स्वागत करतोय. अतिथी राजभर व्हा. हे पहा अमरीश, माझं तू स्वागत केलंस धन्यताच देतोय मी तुला. देऊया धन्यवाद. तो कशासाठी आला गेल्याचं स्वागत करणं माझं कर्तव्य. एवढाच नव्हे तर आज हा सुरेश अमरावतीच्या न्यायसिंहासनावर विराजमान झाले तेव्हा आपल्या कृपा आशीर्वादानं आणि त्याचप्रमाणे याच्याही पुढे तुझी ख्याती कीर्ती या जगताच्या आसमंतात राहावी असं मलाही वाटतंय. पण आज विचार करतोय शर्माचा दरबार नसताना या देवदरबारी तुमचं आगमन झालंय. मुद्दा मुद्दा म्हणून यावं लागलं. गुरुदेव सांगा. कारण तुला जे अमरपदाचं वरदान मिळालंय हे कायम असंच राहायला हवं अशी माझी इच्छा आहे. पण यदा कदाचित हे जर का असंच घडलं असेल तर तुला मात्र ही जागा सोडावी लागेल. शब्द मुखात राहू द्या. तुमची योग्यता मला कळते. तुमच्या जागेचा व्यक्ती दुसरी असते. मागचा पुढचा विचार न करता जी दाबी करणार तरी सुद्धा गुरुदेव आज तुमच्या मुखातून अशा तऱ्हेचे शब्द बाहेर पडतायत. आणि त्याचप्रमाणे मी तुला जे काही सांगतो ते ऐक. माझे शब्द तुला यावेळी मर्मभेदक वाटले म्हणून तू क्रोधाने क्रोधायमान झाला. गुरुदेव क्षमा असावी. पण
पाताळ भुवनाचा राजकर्ता राजा अग्निवासूर याच्या बाबतीत तू काय घडविलंस याची जाणीव तुला आहे? पूर्ण कल्पना आहे. तेवढ्यावर करून तो थांबला नाही तर त्यांचे गुरु शुक्राचार्य यांचा धावा केला. शुक्राचार्य तिथं आले आणि केवळ अग्निवासुरानं हे देव अशा तऱ्हेनं अमर पदाचं वरदान देऊन कसे काय विचारलं. त्यावेळी त्याने सांगितलं की त्यांच्याकडे अमृत आहे, मग त्यांच्याप्रमाणे आम्हालाही तसंच हवंय म्हणून अशी एक युक्ती सांगा. त्याच्यासाठी शुक्राचार्य संजीवनी विद्या प्राप्त करण्याकरता घनवार साधनाची तपश्चर्या करतायत. भोळा देव म्हणजे शंकर हे प्रसन्न होऊन जर का संजीवनी विद्या त्यांना दिली असेल तर तुला मात्र तुझाच विचार करायला. धन्यवाद देतोय. योग्य वेळी या देव दरबारी तुमचं आगमन झालंय. जे काय घडतंय तुम्ही मला कथन केलात या आशीर्वाद मानवाचा गुरुत्वाच्या शुक्राचार्याला स्वीकारलाय. त्यांना संजीवनी मंत्र प्राप्त होण्या अगोदर पाताळ भुवनाच्या ठिकाणी दानवेंद्राचा शेवट करील. केवळ पाताळ भुवनापर्यंत दानवांचा शेवट करण्याकरता तू जातोयस. पण पाताळ भुवनापर्यंत जाऊन दानवांच्या जीवनाचा शेवट केला असेल तर गुरु शुक्राचार्यानं संजीवनी मंत्र जर प्राप्त करून घेतला असेल तर त्याचा काही उपयोग पण दानव तिथं नाही. काय म्हणाला? दानव यावेळी आहेत ते कुठं माहितीये का? दानव पाताळ भुवनात. शुक्राचार्यांची माता पुलोमा हिच्या स्वाधीन शुक्राचार्यानं रक्षणाची जबाबदारी पुलोमाच्या माथी दिलेली आहे आणि तिथं सारे दानव आहेत. तिथं पाताळ भुवनात जाऊनचा काही उपयोग होणार नाही. गुरुदेव या देव दरबारी तुमचं आगमन झालं. ते काय घडलंय मला कथन केलं याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आणि म्हणूनच मी सांगतो म्हणून नव्हे तुझ्या बाबतीत तुझ्या या ख्याती कीर्तीचा विचार तुलाच करायला हवा. योग्य वेळी जर गुरुदेवांचं आगमन या देव दरबारी झालं नसतं तर नको तो प्रमाण घडणार होता. पण याच्या पुढे ठरला विचार कोण ग जयंती कशी असेल तशी देव दरबारी आहे. इच्छा पूर्ण होतील असा मंगलमय तुमचा आशीर्वाद मिळाला, मनाचं समाधान झालं. पण बाबा एक विचार. नित्यशा मी स्वतःहून तुमच्या चरण कमलापर्यंत धाव घेते, पण आज तुम्ही मला हाक दिली. असं कोणतं कारण घडलं की ज्यामुळे मला हाक द्यावी लागली? हे जयंती आज या देव दरबारी मी तुला बोलविले याला कारण आहे. कारण? होय. कोणतं कारण? आतापर्यंत कोणती जबाबदारी मी तुझ्या माथी दिली केव्हाच नाही. आज महाराष्ट्राची जबाबदारी मी तुझ्या माथी देणार आहे. माझ्या माथी? सांगा बाबा अशी कोणती जबाबदारी या तुमच्या कन्येच्या माथी देणार आहात? पण प्रथमतः मला एक सांग, या बापाच्या स्वाभिमानासाठी तू काय करशील? बाबा तुमच्या स्वाभिमानासाठी जे काही वाटेल ते करेल. अगदी दिव्य करावं लागलं तरी हरकत नाही, पण ते तुमच्या अशा तऱ्हेचे शब्द तुझ्या मुखातून ऐकले आणि आमच्या मनाला पूर्णपणे समाधान वाटले. मग याच्या पुढे मी तुझ्या माती जबाबदारी घेणार ती एकच. कोणती बाबा? की या देव दरबाराचा त्याग करून तुला कैलासाच्या पायथ्यापर्यंत. कैलासाच्या पायथ्यापर्यंत? ते कशासाठी? एकाच कारणासाठी. ज्यानं दानवाचं गुरुत्व स्वीकारलंय त्याचं शुक्राचार्य मामनी संजीवनी मंत्राच्या प्राप्तीसाठी शंभूमानवाची एकनिष्ठतेने भक्ती करताय. जर संजीवनी मंत्र त्यांना प्राप्त झाला असेल तर देवतांची दानगांठी उडवल्याशिवाय राहणार नाहीये. याच्यासाठी त्या ठिकाणी जाऊन तो मंत्र प्राप्त होण्या अगोदर त्यांच्या भक्तीला खंड पाडवा नाही. पण बाबा हा सर्व देवतांचा आणि त्यांचा प्रश्न आहे. तिथे मला लोटण्याचा का प्रयत्न करता तुम्ही? तू माझी कन्या आहे. हा बाबा या देवतांचा अधिपती मी आहे. अर्थात थोडीशी जबाबदारी मी तुझ्या माती. बाबा ते एक तपोनिधी आहे आणि असं असताना मी जर तिथे जाऊन काही केलं तर माझं जाळून भस्म. पूर्ण कल्पना आहे. म्हणूनच जयंती ही जबाबदारी इतर कोणावर न देता मी तुझ्यावर दिले. नाही बाबा नाही वाटत घेऊ नका. पण मला नाही हे जमणार. जयंती तूर जर जात नसतील तर यावेळी मी तुला अधिकारानं सांगतोय ही राजआज्ञा आहे. तुला त्या ठिकाणी जाऊन शुक्राचार्याच्या भक्तीत खंड पाडावा लागेल. बाबा राजआज्ञा? त्या तुमच्या कन्येला राजआज्ञा केली तुम्ही? का करू नये?
कन्या आणि बाप हे नातं विसरलात आणि ऐकत नाही म्हणून राज होते. जर ऐकले असतील तर अशा तऱ्हेचा प्रसंग तुझ्यावर आला नसतो बाबा, राज आज्ञेचं पालन मला केलंच पाहिजे. आता आडेविडे घेऊन काही अर्थ नाही, मला तिथं गेलंच पाहिजे. पण मी तिथं जाते, पाप पुण्याला जबाबदार कोण आहे? हे जयंती, पाप पुण्याचा विचार तू करू नकोस. पाप पुण्याचा विचार करण्यासाठी तुझे पिताजी या अमरावतीच्या न्याय सिंहासनावर विराजमान झाले. माझा कार्यभाग पूर्ण झाला नसता. पण यावेळी या देवदरबारी मी थांबणार नाहीये. याला कदाचित माझ्या कन्याला जर अपयश प्राप्त झालं असेल तर गुरु शुक्राचार्य संजीवन मंत्र प्राप्त करून घेतल्याशिवाय राहणार नाहीये. म्हणून तो मंत्र प्राप्त होण्या अगोदर ज्या पुलोमेच्या आश्रमात दानव आहे त्या ठिकाणी जावं. पुलोमेला दानवांची मागणी करावी. पुलोमेला दानव दिले तर ठीक नसेल तर कसा प्रसंग येईल त्याप्रमाणे पुलोमेची निवड होणार. बाळ शुक्राने सांगितलं की आई माझ्या शिष्याच्या रक्षणाची जबाबदारी तुझ्यावर आहे. डोळ्यात तेल घालून मी त्या शिष्याचं रक्षण करते. माझा बाळ शुक्र संजीवनी मंत्राची प्राप्ती करून घेण्यासाठी शंभू महादेवाला आणण्यासाठी गेलाय आणि शंभूदेव त्याला प्रसन्न होतील. संजीवन मंत्रही तो मिळवेल कारण तेवढी त्याची जिद्द आहे आणि आपल्या शिष्यांचं तो भलं करेल. पण त्याने जाताना म्हटलं आई देव केव्हा काय करतील सांगता यायचं नाही. याच्यासाठी शिष्यांचं रक्षण मात्र डोळ्यात तेल घालतं. म्हणून सगळ्याला मी आज्ञा दिली. घाबरण्याचं मुळीच कारण नाही. माझ्या आश्रमात शिष्यांचं मी रक्षण करते आणि एकांतात विचार करते. पण आज मात्र काहीतरी विचित्र घडणार असं वाटतंय मला. कोण करेल? देव दरबाराचा त्याग केला आणि या पुलमाच्या आश्रमाच्या बाहेर माझं आगमन झालेले. या आश्रमाच्या बाहेर राहावं आणि पुलमेला हात द्यावी. कोण का पुलमे? कुणाची हात? येणं झालंय. पुढं जावं आणि कोण आलंय आलेल्याच्या आदरातिथ्य करणं आमचं कर्तव्य. हे पुलमे देवेंद्र महाराज तुम्ही आले आमच्या आश्रमापर्यंत. सौभाग्य होती सौभाग्य होती. आज हे पवित्र चरण आमच्या या पर्णकुटीला लाभले. आम्ही धन्य झालो. या देवेंद्र महाराज आमच्या लहानशा झोपडीत तुमचं स्वागत आहे. अवश्य बसावं. पुलमे हे पहा धन्यवाद देतोय. देव दरबाराचा त्याग करून या तुझ्या आश्रमात आमचं आगमन झाल्यानंतर आमचं तू स्वागत केल्याबद्दल मी तुला देवेंद्र महाराज माझ्याजवळ यावेळी पंचारती नाही. शब्द ही फुलं तुमच्या चरणावर मी अर्पण करते. नेत्राची निरांजन करून यावेळी मी तुम्हाला ओवाळते कारण योग्यता तुमची थोर आहे. पण मला सांगा कशी काय तुम्हाला आठवण झाली? या आश्रमात माझं आगमन झालंय सहज बसून मुद्दा म्हणून. मुद्दा होय. सांगा काय सेवा करू तुमची? हे पुलमे ब्रह्मकुलात तुझा जन्म झालेला आहे. हो त्याचप्रमाणे ब्रह्मकुलात माझा देखील जन्म झालेला आहे. अगदी बरोबर. ज्या कुलात ज्याचा जन्म झालेला आहे त्या कुलाचा स्वाभिमान प्रत्येकाला असायला आणि असायला हवा. आणि त्याच स्वाभिमानासाठी या आश्रमात मला यावं लागतं. तुमच्या बोलण्याचा गुण अर्थ माझ्या लक्षात राहत नाही. मग पुलमे ऐक. हा आढळलं न घेता हा मी सहज आणि स्पष्ट तुला सांगतोय. बरोबर आहे. स्पष्ट बोललेलं चांगलं. ज्या दानवाला तू आश्रय दिलायस हा. ते दानव माझ्या स्वाधीन कर. देवेंद्र महाराज इच्छा तुमची चांगली आहे. पण पहा दानवांचं गुरुत्व माझ्या बाळानं पत्करलंय आणि माझा बाळ संजीवनी मंत्राची प्राप्ती करून देण्यासाठी गेलेला आहे. त्याने जाता मला सांगितलं की आई या माझ्या शिष्यांचं रक्षण तू कर आणि तसं अभय त्याला मी दिलेलं आहे. वचनही दिलंय. अर्थात माझं बाळ येईपर्यंत ते दानव तुमचं. पण हे पुलमे वचन देतेवेळी विचार करायला होता. ज्या दानवेश्वराने आतापर्यंत ब्राह्मणाचा छळा झालाय ना असंख्य ब्राह्मणाचा छळा चढाचढ चिरलाय. पण अशा ब्राह्मणाला तू आश्रय दानवाला का दिला? पण हे पहा यावेळी माझ्या बाळाची इच्छा पूर्ण करणे ही माझी जबाबदारी आहे.
माझ्या बाळाने त्यांचं गुरुत्व पत्करलंय आणि तो माझा मुलगा आहे म्हणजे शुक्र. अर्थात मी त्याला सांगितलं त्या शब्दाला जागलं पाहिजे की नाही. हे पुलोमी, तू तुझी जबाबदारी पूर्ण केली आहेस. हो. पण देवतांचा अधिपती मी आहे. बरोबर आहे. कदाचित तुझ्या पुत्रानं संजीवन मंत्र प्राप्त करून घेतलं असेल तर तो दानवांचं रक्षण करणार आहे आणि दानव देवतांच्या दैवतेवर मात करण्याचा प्रयत्न वेळोवेळी करतील. म्हणून मी तुला सांगतो, प्रत्येक गुरुला आपल्या शिष्याचा स्वाभिमान असतो. खरंय. अर्थात माझ्या मुलाला आपल्या शिष्याचा स्वाभिमान का असू नये. मी कुठे नाही म्हटलंय. मग? पण पुलोमी, ज्या दानवेश्वरानं आतापर्यंत अखंड दांडव करून जांभळाला खेळले त्या दानवाचा शेवट मला करायचंय. नाही, माझा बाळ येईपर्यंत तरी दानव तुमच्या स्वाधीन होणार नाही आणि जोपर्यंत या आश्रमात मी आहे तोपर्यंत तुमच्या स्वाधीन ते मी मुळीच करणार. आणि त्यावेळी तुम्ही असं करा, कृपावंत व्हा, दयावंत व्हा आणि तुम्ही आमचा आश्रम सोडून चला. बाळ आल्यानंतर हा वाद मुळात मिटविला. हे पुलोमी, देव दरबाराचा त्याग करून या आश्रमापर्यंत माझं आगमन झाले ते केवळ दानवांच्या जीवनाचा शेवट करण्यासाठी. जोपर्यंत दानवांच्या जीवनाचा शेवट होते तोपर्यंत हा सुरेश देव दरबारी महाराज, त्या दानवांच्या रक्षणाची जबाबदारी मी स्वीकारली. शेवट हे शब्द मी ऐकून घेणार नाही, कारण माझ्या बाळाला तसं भात वचन दिलंय आणि त्या वचनाच्या पूर्ततेसाठी वाटेल ते करीन. पण तुम्हाला देवतांच्या स्वाधीन मी केव्हाही माझ्या स्वाधीन होणार नाही हे प्रत्यक्ष मला पाहिजे. हा तुमचा झाला तो अभिमान. देवेंद्र महाराज, तुम्हाला काय वाटतं मी एक देव आहे आणि तुमच्या शब्दाला मी जागेन, पण शक्य नाही. मी सुद्धा एक पात्रता स्त्री आहे आणि पतिव्रता स्त्रीच्या अगदी कोणते पराक्रम असतात हे सुद्धा मी तुम्हाला पटवून दिले. जोपर्यंत मी आजमोर पाहत नाही तोपर्यंत विश्वास ठेवणार नाही. एक पराक्रम तुम्हाला जर आजमायचे असतील तर लक्षात ठेवा, तुमचा हा डाव हा तपती हेतू ही फुलावा हाणून पाडल्याशिवाय केव्हाही कोणता दानव वाटेल ते झालं असेल द्या तोपर्यंत पंचप्रलय तोपर्यंत देवताची घडलं जाईल. हाणून पाहिजे मग म्हणजे कुठीला डावं कपटी डावं कुठीला डावं मला तू म्हणता कुठीला डावं कपटी डावं
निद्रास्त्राची प्रेरणा केली आहे. आयुष्यभरीच विश्रांती घ्या. पाहूया कोणत्या वेळी कोणता तपस करतील देवे सांगता यायचं नाही. यावेळी असं इथं द्यायला लावू दे. येऊ दे कोण देवे करते पाहिजे मला. साधुना विनाशाच्या दुष्कृतम धर्म संस्थापनार्थाय संभवामी जनब्राह्मणाचं रक्षण करून दुष्ट धामृतांच्या हरणासाठी युग युग परंपरेनं मी वेळोवेळी अवतीर्ण होतो आणि माझं कर्तव्य पूर्ण करतो. जनब्राह्मणाचं रक्षण हाच माझा ध्येय आहे. नेत्राचं माझं हलतं हलतं वेळा कथा विश्वातील सहस्र फेऱ्या पूर्ण करण्यासाठी आम्ही 3 देव अहोरात्र दिन जगतो. या विश्व प्रेरणेसाठी शंख चक्र पद्म गदा या 4 आयुधाने मी युक्त आहे. केवळ एका ब्राह्मण भार्येचं महत्व जाणून घेण्यासाठी ही वैजयंती मला मी माझ्या कंठी अर्पण केली. प्रत्यक्ष शिवशंकराजवळून चक्र प्राप्ती केली. गदा असुराचा हनन करून केवळ गदा हाती धारण केली आणि केवळ एका असुराचं हनन करून मला माझ्या हाती शंख धारण करावा लागला. शंख चक्र पद्म गदा या 4 आयुधांनी या अखिल विश्वाचं कल्याण मला सदैव साधायचंय. हा काय प्रकार जागे भाई दुराया जागे भाई जागे भाई महिमा जाई विलया महिमा जाई विलया जागे भाई दुराया जागे भाई दुराया बाहेर पडताय. हे वैकुंठच्या नारायणा जागा हो. त्या विश्वात काय असं घडलंय आणि या विश्वाच्या विश्वसृष्टी क्षणाला बदल होत आहे आणि म्हणून या नारदाचं आगमन झालंय. देवा ज्या विश्वाचा विश्वरूपी संसार सुरळीत व्हावा म्हणून सारा 33 कोटी देवतांची जबाबदारी देवेंद्राच्या मागे. नेत्राचं माता हलतं हलते एवढ्या अवकाशात त्या सहस्र फेऱ्या पूर्ण व्हायला हव्यात. त्या सहस्र फेऱ्या पूर्ण करण्यासाठी सुरेशाच्या आज्ञेनं सारे 33 कोटी देव राबले जात आहे. पण ही विश्वगाडी सुरळीत चालते. असं असताना या कार्यात व्यत्यय आलाय. पण देवा तोच देवेंद्र आज निद्रास्त्राच्या योगे करून निद्रिस्त झालेला आहे. निद्रास्त्राच्या योगे करून म्हणजे कोणी असुरानं आपल्या शक्तिप्रभावाच्या जोरावर देवांचा राजा अमरेशाला सोपवून ठेवलाय. निद्रास्त्राची प्रेरणा केली आहे म्हणून तुझं आगमन इथपर्यंत झालं. देवा असुरानं नव्हे तर शुक्राचार्यांची माता पुलोमा केवळ शुक्राचार्य संजीवनी मंत्राच्या प्राप्ती करता गेले. दानवांची जबाबदारी पुलोमाच्या माथी ठेवली आणि केवळ दानवांच्या घाताकरता देवेंद्र तिथे गेला. पण अपयशी ठरला आणि निद्रास्त्राची योजना करून देवा देवेंद्रला निद्रिस्त करून ठेवला. पुलोमाला केवळ निद्रास्त्राची प्रेरणा करून देवांचा राजा अमरेशाला झोपून ठेवलाय. कारण शुक केवळ आपल्या इच्छेच्या पूर्ततेसाठी तपश्चर्याला गेलाय आणि सारे दानवेश्वर पुलोमेच्या स्वाधीनतेला केलाय. असं होताना देवांचा राजा अमरेश केवळ या असुरांचं पारिपत्य करावं या अपेक्षेला तिथपर्यंत गेला. त्या क्षणाला त्याला अपयश आलं. पुलोमेनं आपल्या भक्ती प्राबल्याच्या जोरावर केवळ देवेंद्राला निद्रास्त्राची प्रेरणा करून झोपून ठेवलंय. आणि तो जर का तसा झोपला तर देवा या विश्वाचं काय? बरोबर आहे. कारण तो देवांचा राजा आहे. त्याच्या आज्ञेशिवाय विश्व हालत नाही, चालू शकत नाही. तो
तो देवांचा राजा जर झोपून राहिला असेल तरी विश्वाची घडी विस्कटे. हो. विश्वाने हाकार मारले याच्यासाठी चिंता करू नकोस. योग्य वेळी इथे येऊ तुम्हाला सूचना केली. या क्षणाला आताच या शांतीनामाचा मी त्याग जरूर करी. पुलमेच्या आश्रमापर्यंत जाई. पुलमेने सामोपचाराला सांगे आपला देवालय म्हणजे नक्कीच ती देवेंद्राची मुक्ता करी. आणि देवेंद्राची मुक्तता होताच विश्वघडी पुन्हा सुरळीत चालेल. म्हणून या क्षणाला येतोय मी. देवा येतोय मी. चल म्हणतोय मीही तुझा सोबत आहे. शिवशंकरा, हे पार्वती परमेश्वरा, हे गिरिजावरा, हे पिनाकवादी, हे भगवान, यावेळी तुझ्या चरणी मी नतमस्तक होते. हे कैलासपती शिवशंकरा, या संजीवनी मंत्राच्या प्राप्तीसाठी हा शुक्र यावेळी इथं ध्यान धारणेत बद्ध होते. यावेळी केवळ तुझं सर्वस्व दर्शन व्हावं आणि आम्हाला संजीवनी मंत्र प्राप्त व्हावं याच्यासाठी हा शुक्र इथं भक्ती मार्गात होते. वासुदेव मनात इच्छा नसताना सुद्धा इथे यावं लागलं. ते राजआज्ञेमुळे. पण आता काही बोलून उपयोग नाही. तर दैवी तेच सतीश राहिलं पाहिजे. तर देवतांसाठी आपल्याला कर्तव्य केलंच पाहिजे. आवाज कुठे येतोय? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ध्यान धारणेत मग्न. संजीवनी विद्येची प्राप्ती. मग असं असेल तर आपण हाक दिलीच पाहिजे. अहो अहो उठा ना. अहो ध्यान धारणेत मग्न काय झाला? ती भक्ती नंतर करता येईल. अहो तुमच्या समोर पहा कोण उभी आहे. एकदा का पाहिला की सर्व भक्ती विसरून जा. अहो उठा ना. अहो बाई 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 शर्त झाली म्हणायची. आम्ही इकडं आणि तुमचं मुळे लक्षच नाही. अहो पहा एकदा का माझ्या जवळ पाहिला तर भक्ती कुठल्या कुठं विसरून जाल. अहो उठा ना. अहो ऐकलंच का? अजूनही भक्ती भक्तीपासून वंचित कसं करावं हा एकच प्रश्न मनासमोर. आपण असंच केलं पाहिजे. थोडस नृत्य आपल्याला येतं आणि ते नृत्य इथं सादर केल्यानंतर जागृती आली तर आली. देवा परमेश्वरा, मी तुमच्यासाठी इथपर्यंत आले. माझा स्वार्थ नाही. यश देणं हे तुमचं कर्तव्य आहे.
केला, नृत्य पणाला लावलं. आता तर मला असंच वाटू लागलं, त्यांचं तेज पाहून, त्यांची भक्ती पाहून आपण आता असंच करायला हवं. क्षणभर मला माझ्या बाबांचा विसर पडलाय, ते राज कर्तव्य सुद्धा मी विसरले. आता पुनश्च माघारी न जाता यांच्या तेजातच आपण इथंच बसून यांच्याबरोबर भक्ती करावी. पण यांना स्पर्श करून यांच्या चरण कमलाची सेवा करावी, हे एकच इच्छा आहे. तुमचा आशीर्वाद हेच. अरे यावेळी माझ्या तपश्चर्यात पण रागावू नका, क्रोधाला आवाज झाला. शांत व्हा. मी शांत होऊ. यावेळी माझ्या परमेश्वराच्या दरबारात असताना माझ्या या तपास खंड पाडणारे नामाचं जयंती 36 कोटी देवतांचे अधिपती देवनारे शामरेश महाराज यांचे एकुलते एक मला क्षमा करा. 36 कोटी देवतांचा अधिपती याची शक्ती यावेळी माझ्या माझ्या तपश्चर्येचा बंद करण्यासाठी. रागावू नका, क्रोधायमान झालात. तुमचं काही चुकलं नाही, चुकलंय ती मी. पण मी का आले, कशासाठी आले, का यावं लागलं ते तुमच्या तप सामर्थ्याच्या जोरावर तुम्हीच पहा, म्हणजे मला सांगण्याचा प्रश्न. हा यावेळी माझ्या सर्वस्व तपानं मी ओळखावा. मग हे क्षणभर मी खाणं धारणानं लावून केवळ तुम्हाला इथपर्यंत कशासाठी केलंय हे जाणून घेण्यासाठी हा शुक्र तयार होतोय. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम. वारे देवेंद्र, यावेळी या शुक्लाच्या तपांना बंद करण्यासाठी, यावेळी माझ्या तपश्चर्यात खंड पाडण्यासाठी, या स्वतःच्या खंडाला नाही, यात तुझा दोष नाही. दोषी आहे तो देवेंद्र आहे. जा, यावेळी मी तुला क्षमा केले. अपराधी तू नाही, अपराधी माझा कळत आहे. तो देवेंद्र आहे. का म्हणतोय? आता माघारी नाही. क्षमा करा मला, नाही माघारी जाणार. का? कारण एकच आहे, इथे राज कर्तव्य म्हणून मनात नसताना सुद्धा बाबांच्या आज्ञेमुळे मला इथे यावं लागलं. एवढी मी अपराधी असताना सुद्धा तुम्ही मला क्षमा केली, आणि ज्यावरती तुम्ही क्षमा केली त्यावरती मनात एकच ठरविलं, आता काही वाटेल ते होऊ दे. बाबांना विसरण्याचा प्रसंग आला तरी हरकत नाही, पण आता हे जीवन पुष्प मी तुमच्या चरणी वाहणार. हे चरण सोडून मी केव्हाही जाणार नाही. कोण कुणाला सांगताय? तू सांगता. मला तुमची सेवा करायची. हे माझ्याकडे होणे नाही. ज्या सदिच्छेने तू वाटचाल करताय तर तुझ्या इच्छेत शुक्र यावे समाधानी नाही, आणि त्या तुझ्या इच्छेची परिपूर्तता मी करू. मला दूर लोटू नका, क्षमा करा मला. पण तुम्ही कितीतरी झिडकारलात तरी माझा मनोनिग्रह एकच आहे. असा कोणता? की हे तुमचे चरण सोडून आता नाही माघारी जाणार. म्हणजे तू माघारी जाणार नाही? यावेळी तू इथून माघारी वाटेल ते केला, माझं इथं जाळून भस्म केला तरी हरकत नाही, पण ही काया तुमच्या चरणी मी अर्पण करणार आहे. कोण बोलतंय? हे सर्व तू बोलतंय? नाही, या तुझ्या इच्छाची परिपूर्ततावर जा म्हणजे तू जाय. तू क्रोधाला क्रोधायमान होऊ नका, शांत व्हा. माझ्या भावना, माझं मन जाणून घ्या. अंतर्यामी कोणताही स्वार्थी भाव नाही. तुम्ही जर भक्तीला बसत असाल तर निसंकोच मला ना तुमच्या बरोबर मी सुद्धा इथे भक्तीला बसेन. मी जाणून घेईन. मी ओळखलंय, तू इथं आलीस ते एका दृष्टिकोनातून आली होती, पण यावेळी शुक्राचार्यावर तुझं मन भाळलंय. तुझी इच्छा पूर्ण होईल, पण मी सुद्धा कुणाचा तरी आज्ञा केलाय. मी माझ्या माता पित्याचा आज्ञा केलाय. जर माझ्या मात्याने आणि माझ्या पित्याने जर मला होकार दिला असेल तर तुझी इच्छा मी पूर्ण करीन. पण यावेळी या संजीवनी मंत्राच्या प्राप्तीसाठी मी इथं अद्रुम असणार. त्याला धावण्यास माझ्या कुणी खंड पाडता का मला तेवढं करायचंय. याच्यासाठी इथं मी तुमच्या बरोबर भक्ती करण्यासाठी जशी तुझी इच्छा.
ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर पार्वती परमेश्वरा त्याच्या ध्यानात जवळ असतो आणि असताना यावेळी माझा परमेश्वरी ताने तुझ्या चरणी माझा साष्टांग प्रणिपात. राम राम दासवती राम आशीर्वाद दिलाय. स्वतःच्या देहाला शिक्षा दिली याला कारण काय असेल? यावेळी भक्ती मार्ग माझ्या जीवनात मी प्रदान केला याला कारण काय असेल? देवा माझ्या एका इच्छेच्या परिपूर्ण इच्छा माझ्यासाठी नाही, माझ्या जीवनात त्याला मी माझे शिष्य म्हणून मानले याच्यासाठी देवा मी भक्ती तुझी केली होय. आणि ती एकाच गोष्टीच्या प्राप्तीसाठी देवा माझी इच्छा पूर्ण होईल का? मग सांग, आज मी तुला प्रसन्न झालोय. अर्थात तुझी वाटेल ती इच्छा असू दे, पण इच्छा योग्य असली पाहिजे. इच्छेची पूर्तता करण्यासाठी मी प्रसन्न. अयोग्य इच्छा शुक्र कधी आपल्या जीवनात वास्तविणार नाही. माझी इच्छा एवढीच आहे देवा तुझं प्रसन्न झालं असतील आणि या प्रसन्नतेनं माझ्या जीवनाचा प्रकाश पडत असतील. अरे माग काय होत एकच मला संजीवनी मंत्राची प्राप्ती हवी आहे. तो संजीवनी मंत्र या बोलानंतर मला द्यावा एवढी माझी इच्छा. शुक्राचार्य अरे मागून मागून काय मागितलं? म्हणे संजीवनी मंत्र हवाय. संजीवनी मंत्र तसा देता येत कारण तो जर तुला मी दिला असेल तर काय घडेल कुणास ठाऊक. नको तिथे तू उपयोग करशील, विश्वाचा रास होईल. अर्थात ह्याला कल्लोळ विश्वास निर्माण होईल. याच्यासाठी ही तुझी इच्छा तुझ्या मुखातून निघणारे शब्द हे शुक्र तुझी असेल ती इच्छा मी पूर्ण करेन. मग भगवान देणं नाही देणं हा तुझ्या मर्जीचा प्रश्न आहे. पण ज्या शुक्राला आतापर्यंत तुझी भक्ती केली आणि या भक्ती प्राबल्याने त्याला प्रसन्न करून घेतलंय, तो जर देवदर्शनाचा असेल तर आजपर्यंत या जगाचा श्रेष्ठ पुत्र कोणता असेल तर माणसाचा शिरकमल. यावेळी हा शुक्र आपल्या हातानं यावेळी हातातला शिरकमल यावेळी तुझ्या देवाची अर्पण करतोय. काय करण्यासाठी तू निर्माण होत देवा? एक तर संजीवनी मंत्र नसेल तुझ्या चरणात माझ्या जीवनाचा शेवट राहणार नाही. इच्छा पूर्ण होईल. शोभलास तू माझा भक्त. ही मी तुझी कसोटी घेतली. देव हे कसोटीचे कडे आहेत हे तुला ठाऊक दे. हा तुझी कसोटी घेतली. आज मी तुझ्या प्रसन्न आहे. संजीवनी मंत्र तुला देतोय पण त्याचा दुरुपयोग करू नको. योग्य तिचा उपयोग कर. याच्यासाठी शुक्राचार्य या शबुमादे तुला मंत्र येतोय संजीवनी मंत्र. राम राम दास राम राम दास राम राम प्रसन्न झाले. ज्या मंत्राच्या प्राप्तीसाठी ज्या शुक्राला तपश्चर्या केली त्या पूर्ण झाले. यावेळी खरं सांगता जिथं माझी आई असेल तिथं तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तयार हे माझ्या समोर वासुदेव.
राजा देवेंद्राच्या आश्रमात माझं आगमन झालंय, पण अद्याप देवेंद्र माझ्या कुठं दृष्टीगोचर होत नाही. का देवांचा राजा या क्षणाला राग मुद्रा घेतोय. त्या क्षणी हा वैकुंठीचा नारायण जागृतास्त्राची प्रेरणा करतोय आणि या नजरेपासून तुला वंचित. देवा होय, नमस्कार करतोय. आशीर्वाद सदैव कल्याण होईल. देवा काय? माझं समाधान झालेले, हा, पण देवा या आश्रमात मी का आलोय जाणण्याची जाणशक्ती पूर्णपणे मी जाणलंय. त्या कर्तव्य पूर्ततेसाठी तुझं आगमन झालं. त्या कर्तव्याची पूर्तता करता करता एवढ्यात भगोबा या बोलमेने तुला निद्रावस्त्राची प्रेरणा करू होय देवा. तिथं झोपून ठेवलं, कारण तिचं कर्तव्य तिला पूर्ण करायचं होतं. या क्षणाला आपलं कर्तव्य पूर्ण झाल्याचं होय देवा. सुरेश आपल्याला हे माझ्या जायचं. देवेंद्रा कोण? हा, पतिव्रताच्या पालन करणारा परमेश्वरा, होय. वैकुंठेश्वरा. देवा साष्टांग नमस्कार. हा, सुडे मंडी तर सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. धन्य झाले देवा, धन्य झाले. या पदस्पर्शाने आमची पर्णकुटिका पावन झाली होय. आणि या अलभ्याला पवित्र जगातले सुरेश. दुर्गा आज मस्तकी लागण्याचं भाग्य आमच्या पदस्पर्शाने. हे पावित्र्याच्या पुण्यगंगे अवतार्याच्या सत्य मूर्तिमंगल दैवते, या सगळ्या जगासमोर आदर्श निर्माण करणारा हे महाप्रतिष्ठे हा वैकुंठीचा नारायण तुझ्या या पवित्र तेजाला लाख लाख प्रणाम करतो. आणि त्या पवित्र तेजाचा शुभ आणि मंगळाचा आशीर्वाद. पण वैकुंठेश्वरा, काय? आश्चर्य, नवल की चमत्कार तुमच्या आगमनाने आमच्या या पर्णकुटिकेत. होय, याला कारण काय? हे महादेवते, माझं जे आगमन या तुझ्या पर्णकुटिकेपर्यंत झालं याला कारण तू आहे. बरोबर आहे. देवांचा राजा अमरेश या अमरेशाला निद्रास्त्राची प्रेरणा करून तू इथं झोपून ठेवलीस. देवा तो देवांचा राजा आहे. हो, कळलं मला. त्याला विश्वाला त्याची गरज आहे. पण त्याने धरलेला हट्ट आणि त्या हट्टातही हे सगळं घडलं. काय? कारण माझा बाळ शुक्र याने दानवांच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर दिली अगदी आणि बरोबर आहे. तो तर म्हणून लागला दानव माझ्या स्वाधीन कर, आणि म्हणूनच आमचं युद्ध झालं, म्हणून त्याच्यावर निद्रास्त्राची प्रेरणा केली. तेव्हा तुझ्या कर्तव्याच्या पूर्ततेसाठी तू हे खेळविलंय, ते फार छान केलं, त्याबद्दल मी तुला धन्यता देतोय. पण या सुराने तुमच्यासारख्या ब्रह्मकुलावर गाला घातलाय. ब्रह्मकुलासाठी त्या ब्रह्मकुलाच्या नाशाला ते उठलंय, त्यांना आश्रय देणं हे तुझ्यासारख्या एका महाप्रतिष्ठेला देवा शक्य आहे हे सगळं मला कळते, का? पण माझा बाळ शुक्र त्याच्यावर माझं फार प्रेम आहे होय, आणि त्याने माझ्या मातीची जबाबदारी सोपविली ती पूर्ण करणे हे माझं कर्तव्य आहे. अर्थात त्या कर्तव्याला मी कसा खंड पडेल? हे महाप्रतिष्ठे, तुझ्या मुलावर तुझं प्रेम जितकं आहे तेवढंच माझं प्रेम या विश्वावर आहे. अर्थात विश्वावर आहे म्हणजे तुझ्यावर आहे. मग सांग, तुझ्यासाठी या विश्वासाठी मला इथे यावंच लागलं. मी माझं काम केलंय, मी येतोय. थांब देवा, का नाही जाऊ देणार तुला. जाऊ देणार नाही याचा अर्थ याचा अर्थ एकच, काय? तू या ठिकाणी देवेंद्राला निद्रा असताना मी प्रेरणा केली असणार, जागृती दिली आणि त्याला जायला होय. सांगितलं. पण देवा माझं कर्तव्य मी पार पाडणार. काय म्हणून? जोपर्यंत माझा बाळ इथं येत नाही हा. तोपर्यंत मी तुला पाठवणार नाही, कारण दानव त्यांच्या रक्षणाची जबाबदारी माझी आहे. हे मग मते. इथं काहीतरी विपरीत घडलं, याला जबाबदार कोण? हे मते, हा तू या क्षणात जो अट्टास झालाय तो चुकीचा आहे. का? कारण मी आहे तो विश्वासाठी आहे. त्या विश्वातील प्रत्येक चीज वस्तूसाठी आहे, प्रत्येक प्राणीमात्रासाठी आहे. तो जर वैकुंठीचा नारायण तुझ्या या सदेने राहिला तर विश्वाचं का? तेव्हा तू तुझा विचार करतोय त्याप्रमाणे मी सुद्धा माझा विचार करते काय म्हणून? आणि तो मला करावाच लागेल. काय म्हणून विचार माझ्या करते? बाळाला दिलेलं वचन आणि त्या वचनाच्या पूर्ततेसाठी देवा तूच काय? मला एका प्रश्नाचं उत्तर दे. कोणत्या? तुझा बाळ म्हणजे विश्व आहे का? असं मी कुठं म्हटलंय? मग विश्वासाठी मी आहे म्हणजे तुझ्या बाळासाठी नाही का? अर्थातच आहेच माझा बाळ. देवा तुझ्या तू बाळासाठी, सगळ्या विश्वासाठी मी आहे, मग माझा मार्ग का पण रोखलाय? माझ्या शब्दाचं काय? मी माझ्या बाळाला तसा शब्द दिलाय. अर्थात देवेंद्रला तू पाठवलं म्हणजे तूही तर थांबला पाहिजे. तुझ्या कर्तव्याला जकडबद्ध तू आहे, जेवढी तुझ्या शब्दासाठी, तुझ्या मुलाला दिलेल्या शब्दासाठी मला जर ठेवू पाहत असेल तर मी ठरवू शकत काय राहू शकणार नाही, राहिला पाहिजे आणि तुला मी पाठवून देऊ शकत नाही. हे पुन्हा म्हणा, उगाच हट्टाला भेटू नको. का? हट्टाला भेटून त्याला मनोमने बुजिले त्याच्याशिवाय लढण्याचा प्रयत्न करू नकोस. देवा. कारण देवाला अडविणं
अगं वैकुंठीचा नारायण तुझ्या या झोपडी तुझ्या या पर्णकुटीत आलाय, हे तुझं भाग्य समज आणि याच्यातच तुझ्या या कर्तव्याला पूर्ण विराम दे. आणि किंवा देवाचा शक्यच नाही. पुलोमाला कर्तव्याला तिलांजली केव्हाही देणार नाही. जे कर्तव्य माझ्या नेत्रासमोर आहे, जे कर्तव्य मी स्वीकारलंय, त्या कर्तव्याच्या पूर्ततेसाठी देवा तूच काय वाटेल ते आणखी देवता या ठिकाणी जरी आली तरी मी त्याला धैर्याला तोडणे. पूर्ण स्वरूपाला तुझा देव तुझ्या समोर उभा आहे. तुझा आणि माझं नातं देव आणि भक्ताचं आहे. देव आणि भक्ताचं नातं असताना या देवाला कोणता करायला तुला अधिकार देवा कर्तव्यासाठी नातं बाजूला राहू दे. तू असशील विश्वाचा देव, पण मी माझं कर्तव्य केव्हा विसरणार नाही. यावेळी तू जे केलंय ते चुकीचं केलं मी मानते. क्षणभर मी असं म्हणते केवळ तुझ्या वचनासाठी तुझ्या शब्दासाठी तू करताय ते चुकीचं आहे. हा वैकुंठीचं नारायण आपल्या तत्वापासून केव्हा टळणार नाही. म्हणून या क्षणाला तुला मी अरे जसं तू तुझं तत्व जपतोय तसं माझं तत्व मी जपते. तुला जसं तुझं तत्व प्रिय आहे तसं माझंही तत्व मला प्रिय आहे. पण एवढं सामोपचारानं सांगूनही जर तू ऐकत असेल तर नाविलाज माझं तत्व सदैव राखण्यासाठी मलाही तुझा प्रतिकार करावा. आणि मला सुद्धा तीच अपेक्षा आहे. तुझ्याकडून मला प्रतिकार हवा. देवा तू जसा देव आहे तसं माझं पाचवर्त आहे. ते पाचवर्त ते मी पणाला लावे आणि या देवाला शासन केले. या क्षणाला हे पावित्र आहे आणि हा वैकुंठीच्या नारायणाची दैवी शक्ती या तत्वसत्वाचं संघर्ष होत असेल तर या क्षणाला हा वैकुंठीचा नारायण मग देवा माझं पाचवर्त ते आणि तुझं दैवी ते ज्या पतीची एकनिष्ठतेने मी सेवा केली ते जर माझं पाचवर्त माझा पत्री असेल तर त्या पाचवर्तीची तोरावर सर्व देवता तरी या ठिकाणी आला त्याला याच पाचवर्ती देवाला म्हटलेला एका महाप्रतिमतेची ही शक्ती क्षणभर खंडित करू माझं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मी तत्पर होते. मग गाज खंडन अरे वा बाजूला ठेवून असं म्हणतात काय पाहतोय रक्ताच्या थरोळ्यावर रक्ताच्या थरोळ्यावर आणि हे नीच कर्मकृत्य करण्यात म्हटलेलं आहे. कुणी फुलमेचा घात केला असं कुणाचं काही नाही केलं होतं आणि म्हणून त्या माझ्या फुलमेचा घात केला. माझ्या प्रश्नाला उत्तर आता कोण देणार आहे? पुलमा यलोकी यात्रा सोडून परलोकी गेली रक्ताच्या थरोळ्यात गेली आणि या भृगु महाराजाला कोण उत्तर द्या? या आश्रमाच्या ठिकाणी हे जगतपालक महाविष्णू तू होय. आणि निशब्द होऊन डोक्याला हात घालून वसुंधरेकडे पाहतोय. आश्रम सारा रक्ताच्या थारोळ्यात माझी पुलमा रक्ताच्या थारोळ्यात धडपडते आणि या आश्रमाच्या ठिकाणी तू काय करतोय भगवंता? देवा जगतपालका तू असताना अशा प्रकारचा कृत्य या ठिकाणी होतंय. आश्चर्य वाटतंय मला. अरे ज्यानं काल तुझी भक्ती केली तो निसीम भक्त भृगू काय बोलतोय देवा? काय बोलतोय सांग देवा. देवा माझ्या प्रश्नाला उत्तर करण्याकडे शब्द नाही तरी हे भृगू हे देवा त्या शब्दाचे कोण देणार की तू तुझ्या सेवेला ओळखतोय अन्यायाकडे केव्हा झुकणार नाही अधर्म केव्हा करणार नाही याच्यासाठी तू म्हणतोयस माझ्या पत्नीचा घात कोणी केलाय? वैकुंठीच्या नारायणाचा माझ्या बायकोचा घात कोणी केलाय? कृपा कर. आणि हा प्रश्न त्या वैकुंठीच्या नारायणाला तू विचारू नये आणि
तुझ्या प्रश्नाचं उत्तर या नारायणाला देऊ. जगतपालक महाविष्णू, माझ्या प्रश्नाचं उत्तर त्याकडून मिळणार नाही. हे कर्म करणारा माणसाचं उत्तर मिळणार नाही. त्याला कुलमेचा घात केला. उत्तर तुला मिळणार नाही असं म्हणतायस? जीवा तुझी कोसळली नाही. जीवा तुझी काय उत्तर देण्यासाठी अरे अखिल ब्रह्मांडात काय काय घडतंय जाणण्याची जाणं तुझ्या असताना आज या भृगूच्या प्रश्नाला उत्तर देत नाही. प्रभू नाही रे, वाचा माझी गेली नाही. माझ्या जिभेचे कौसे झाले. पण ही कोणती गोष्ट करताना विचारानं करतो. पण या तुझ्या प्रश्नाचं उत्तर या देवाजवळ नाही. तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी उत्तराचे तुकडे तुकडे झाले. हे उत्तर समर्पण मिळणार नाही. त्या उत्तराचा प्रत्येक शतांश शब्द त्या शब्दाचे तुकडे राही राही एवढे तुकडे झाले म्हणताय. नाही नाही, काय या प्रश्नाचं उत्तर मलाच घ्यावं लागेल. प्रश्न माझा आणि उत्तर मला शोधावं नाही. याच्यासाठी हे जगतपालक महाविष्णू, हे विश्वनाथा विश्वपटा देवा, तुम्ही अखंड भक्ती केलेली आहे आणि त्या भक्ती साधनेतून आज अंतर्ज्ञानाने पाहतोय कोण पुलमेचा घात करणारा असा कोण ज्यावर शत्रू आहे माहित आहे. ओम ह्रीं श्रीं ह्रीं ह्रीं नमः. ओम ह्रीं श्रीं ह्रीं ह्रीं नमः. ओम ह्रीं श्रीं ह्रीं ह्रीं नमः. प्रतिवतांचा पाठीरेखा विश्वव्यापक हा जगतपालक महाविष्णू. हे महाविष्णू तू हात केलास. अरे आज साधना ते काय मिळालं सांग तुला. माझ्या पतीचा घात करून काय मिळवलंय तुला. ऐशी हत्या करून काय मिळवलंय. ही ब्रह्महत्या करून तुला काय साध्य करायचं होतं सांग मला. हे प्रभू, भक्तांचा सखा प्रतिबंधांचा पाठीराखा मी जरूर आहे. पण या क्षणाचा माझ्या कर्तव्याच्या पूर्ततेसाठी, या अखिल विश्वासाठी, या क्षणाला तुझ्या भार्येचा मी घात केलाय. तुला क्षमा कर. तुला क्षमा. मला क्षमा कर. सहज तुझ्या मुखातून गुंगळा. विश्वाचा देव आहेस तू. अरे जगतपालासारखा थोर कार्य तुझ्या हात घेई. ते कार्य परिपूर्ण करण्यासाठी, केवळ तुझं कार्य परिपूर्ण करण्यासाठी माझ्या पतीचा घात केलास. माझ्या पतीचा घात केलास आणि क्षमा मागतोय प्रभूची. हे प्रभू, तू मला ओळखतोस ना. पूर्णतः ओळखतो आहे. माझी योग्यता तू जाणतोय. अरे सगळ्या देवाने तुझा धिक्कार केला, पण तू मारलेली लाच सुद्धा मी भृगुरांच्या परिस्थितीत काढली. तो अधर्म केला. तू अधर्म केला नाही. जीवनात तू हा विचार केला नाही. एक स्त्री हत्या करून अशा प्रकारचे शब्द. अरे लाच वाटत नाही कशी तुला. मग आई क्षमा मागतोयस, काय ऐकतोयस. मग आई या भृगूच्या मुखातील शापवाणी. ही शापवाणी आहे. शापवाणी आहे. ब्रह्मवाक्य जनार्दना ब्राह्मणाच्या मुखातून निघाले शब्द सूर्यप्रकाशामध्ये सत्य असतात. तू दिलेला शापाला मी दग्ध जरूर होईल. बघता या वैकुंठीच्या नारायणाला शाप दिला तर या विश्वास का कृपा कर आणि प्रभू मला क्षमा कर. एक लक्षात ठेव, विश्वाचा विश्वसत्र तरी केला असेल तरी भृगूच्या मुखातून पडलेले शब्द ही शापवाणी सत्य आहे. ज्या भृगुला तू विरह पत्नी विरह सहन करावा लागला आहेस, मग एक ना एक दिवशी आई माझ्या मुखात शापाचा वाटे का नाही. पापाचा वाटे का नाही. लाच वाटायला पाहिजे होती. अरे विश्वाचा देव तू सत्ता कर्म केला आहे. यज्ञ केले आहे आणि म्हणतोय मी पापाचा धनी नाही. मग आई तू शापाचा धनी आहे. ही शापवाणी आहे. जसं मला यावेळी पत्नी विरह होतो आहे, त्याचप्रमाणे या विश्वाच्या सूत्रधाराला एक ना एक दिवस आहे की तुला सुद्धा जीवनात पत्नी विरह काय केला. वैकुंठीच्या नारायणा, माझ्या पत्नीचा घात कर मला पत्नी विरह भोगायला लागलाय. त्याचं प्रत्युत्तर म्हणून मी तुला शाप देतोय. जा एक ना एक दिवस तुला पत्नी विरह करावा लागणार.
दिलेला शाप सत्य होणार आहे. मला केवळ पत्नी विरह सहन करावा लागणार आहे. पण शास्त्र बोलतंय. काय शास्त्र बोलते? हा शास्त्र बोलतंय एका वेदवक्त्या शापादपी शरादपी ब्राह्मणाला मी सांगावाची इच्छा नाही. पण या क्षणाला नावीला जरा सांगतोय, पराक्रमाला बक्षीस, दानाला दक्षिणा आणि शापाला उशाप दे. हे प्रभू या नारायणाला उशाप दे, उशाप दे. हे जगत पालका, शास्त्र वेदवक्ता ब्राह्मणाच्या समोर ठेवून शास्त्र आधान उशाप मागतोय. मग ऐक, हे जगतपालक महाविष्णू ताठरलेला मानेनं उशाप मागतोय. जगतपालक महाविष्णू पाय धरत आहे, पण माझ्या मुखात पडलेले ही शाप आणि सत्य होणार आहे. त्या ताठरलेल्या मानेनं यावेळी तू माझ्या ठिकाणी उत्साह मागतोय. एक ना एक दिवस तुझ्या जीवनाला जाईल. हे ताठरलेले महामानी मस्तक गडापासून हे शिर वेगळं होईल. हा दुसरा शाप आहे. हा शाप तुला जीवनात भोगावा जाणार आहे. एक नव्हे तर दोन. हे प्रभू, या क्षणाला वैकुंठीच्या नारायणाचे पाय धरले. तुझ्या मला उशाप मागितला तर उशाप न देता दुसरा शाप दिलाय. हे वैकुंठीच्या नारायणा, मी तुला कर्तव्य शाप दिला, तुला उशाप मागण्यासाठी तत्पर झालास. त्या ताट मारेला उशाप मागतोय. त्या या वैकुंठीच्या नारायणाला हे ताटाला माझी मस्तकाचा किंवा तरी तार तुझं दूर पडे. हे पहा, तरी महाशब्द हे वैकुंठीच्या नारायणा, तुझ्या पतीचा विरोध प्रार्थना करावा लागेल. हे वैकुंठीच्या नारायणा, तुझ्या ताटाला गोळी वाटतात. आई 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 आजी आजी काय करे आई. माझ्या आईचा घात कोणी केलाय? आज तुझी माता रक्ताच्या थरात दिसते. फक्त मला त्याचा आईचा घात झालेला आहे, सत्यसिद्धी आहे. मग घात करण्याचं नाव तुला ऐकायचं आहे? मला ऐकायचंय. बाळ शुक्र, मग ज्यानं घात केलाय त्याही शक्ती नटलेला, अखिल ब्रह्मांडात काय काय घडताय जाणणारा जगतपालक महाविष्णू. काय महाविष्णूनं माझ्या आईचा घात केलाय. पिताजी, माझ्या आईचा घात केलाय कोणत्या महाविष्णूने केलाय? या प्रश्नाचं उत्तर मी घेईलच घेईन. मी आज संजीवनी मंत्र प्राप्त केलाय, पण संजीवनी मंत्रानं माझ्या आईला मला जिवंत करायचं नाही. आणि देवतांचा तेव्हा यावेळी माझ्या जीवनात तशातनं वागायचं, याच्यासाठी तुमच्या तपबलानं माझी आई जिवंत व्हायला हवे. मला माझी आई हवी आहे. देवादिदेव महादेवांकडे तू भक्तीसाठी गेला, कैलासपती अखंडाची ध्यान धारणारी. मला सांग, संजीवनी मंत्र मिळवलास? संजीवनी मंत्र मी प्राप्त केलाय, पण त्या संजीवनी मंत्र माझ्या आईला मला जिवंत करायचे. पण माझ्या पित्याचं मी इच्छा व्यक्त करतोय, माझ्या आईला तुम्ही जिवंत करायला हवे. काय बाळ शुक्र, म्हणजे याचा अर्थ या ब्रह्म तेजानं ज्या त्याला शाप देवता केलाय, आता त्या ब्रह्म तेजानं याचवेळी या ब्रह्म तेजानं आईला उतरवत आहे. मग पहा, एका फणांच्या मातेला हा रूप आहे. आई 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 नाही आई, माझ्या प्रश्नाचं उत्तर मला हवंय. माझं शिर काळा वेगळं झालं होतं, मी जिवंत कशी करी? माझ्या पित्यानं आपल्या ब्रह्मतेजानं तुम्हाला जिवंत केलंय. मी तुला जिवंत केलंय, लक्षात ठेव. पिताजी, यावेळी माझं मन स्वस्थ नाही, कारण माझ्या आईचा ज्याला घात केलाय त्या देवतावर माझा मात द्यायचा. याच्यासाठी कोण माझ्या शिष्य जसा असशील तसा या हात तसा करो. तुम्हालाही प्रणाम. दानेश्वर, बोला गुरुदेव. तुला न सर माझ्या आईचा घात कोणी केलाय हे पूर्णपणे तू जाणतोय. मग असं असताना तुमचं रक्षण करीत असताना माझ्या आईचा घात केलाय. याच्यासाठी ज्याला माझ्या आईचा घात केलाय त्या महाविष्णूला बाहेर पडलेले आहेत. पण लक्षात ठेव,
त्या महाविष्णूला मी शासन केलेलं आहे. अर्थात ज्या दानवांचं रक्षण करण्याची तयार तू केली होती, या दानवांचं रक्षण व्हायच्यासाठी तू आज संजीवनी महामंत्र मिळवलायस ना. अगदी या दानवांचं रक्षण करून स्वर्गात तुझ्या अमरेश याला पण त्या आसनावर फेकून काढ. चिंता नसावी. मी प्रतिज्ञेला सांगतोय, इथं जे काही मी घडलं ते पाहिलं होतं, पण तुमच्या आज्ञेचं उल्लंघन होण्यासाठी नाईलाज झाला होता. ज्या वैकुंठीच्या नारायणानं या माऊलीचा शिर धडा वगैरे करो, त्या नारायणासही सर्व देवा देवतांना जर्जर करो, तुमच्या चढी लोटांगडी घालायला लावी. त्याला हरिग्रीवास तुरे नाव आई माझी एक लहानशी इच्छा आहे. ही देवेंद्राची कन्या, तिने आपलं सर्वस्व जीवन पुष्प माझ्या चरणी वाहिलंय. अर्थात तुम्ही जोपर्यंत आज्ञा देत नाही, तुमची इच्छा नाही तर कार्य नाही, असं असताना माझ्या आई वडिलांची आज्ञा प्रथम, त्या आज्ञेनुसारच मी स्वीकार करणार आहे. एक स्त्री आहे ती, आणि तिनं ह्याच्यावर प्रेम केलंय. अर्थात त्यांचं शुभ कुणाची मुलगी याचा विचार केलाय? विचार केलाय. देवादिदेव अमरेश याची मुलगी आहे. देवता कपड आहेत, केव्हा करतील सांगता येत नाही. प्रेम हे आगळं असतं ना. देवेंद्र अन्यायी असेल ती अन्यायी नाही, याच्यासाठी फक्त तिचा हात माझ्या हाती द्या, एवढीच माझी अर्जवतची विनंती आहे. तुझी इच्छा असेल मग चला, तर यावेळी मी परिपूर्ण करतो. मुलाची इच्छा बापाला पूर्णच करायची असते. चला आणि शुभ लग्न करूया. आई असं तरी असताच आहे, तरी माझा शिष्य देवतावर मात करण्यासाठी गेलाय, तर माझ्या शिष्याला जर पैशाला असेल तर या संजीवनाचा जवळ त्या मंत्राला नाटवंत करण्यासाठी निघाला आहे. ब्राह्मणाच्या रक्षणासाठी हा ती स्वतः सगळ्यावर मी साऱ्या ब्राह्मणाचं रक्षण केलंय. ब्राह्मणाचं पालन करणं हा माझा धर्म आहे, तो साकार करण्यासाठी हे सगळं केलं. पण स्कंदी असताना धनुष्य तसंच स्थिरावलंय, कारण न जाणू नकळे कदाचित त्या असुरांचं आगमन पुरुष हा प्रकार काय? देवेंद्र एकच करायला हवं. तो पाहतो यात मी अश्व जातोय, त्या अश्वाचं शिर घेऊन राम राम दाशमती राम राम राम. एक दिवस सुराने साऱ्या देवतांना सळवती म्हणून कोण सोडलंय? धडाला ना राम 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 समर्थ राम. अरे अग्निवासूर येईल लवकर. हा प्रकार काय? देव हो, या क्षणाला हे चित्र पाहून तुम्ही संभ्रमित झाला असाल. शंका कुशंकाने मन संभ्रमित झालंय. याला कारण आहे, ज्या ब्राह्मणाचं रक्षण करून मी घेऊन मी इथं बसलो असताना माझ्या स्कंदे एखाद्या धनुष्याची दोरी तुटली आणि त्याने करून माझं शिर कमल तुटलं गेलं. याला कारण काय असेल? कोणतं कारण? तर महा तपोनिधी भृगूला दिलेला शाप की हे देवा, तू ताट मानेला माझ्याजवळ शाप मागतोयस, पण एक ना एक दिवस ताटाने शेरकमल ताट तुटे. त्याप्रमाणे एका मालताचा शाप सत्य करण्यासाठी एवढंच नव्हे तर भृगू माझा निश्चित बनतोय. त्याचे शब्द सत्य करण्यासाठी क्षणभर हे माझं क्षीरकमल तुटलं. कदाचित तुम्हाला संभ्रम झाला असेल, हे माझं तुटलेलं क्षीरकमल कुठं गेलं, होय ना? जेव्हा माझं क्षीरकमल तुटलं ते वायुवेगानं केवळ
माझ्याने आलेल्या सूर्यनारायणात विलीन झालं. या सूर्यात विलीन होताच या क्षणापासून माझ्या नावाचं महत्व म्हणून या सूर्याला सूर्यनारायणवर सगळा जग ओळखे. सूर्यनारायण. पण देवा काय भृगू म्हणताना तुला एकच शाप दिला नाही, मग भृगूने मला 2 शाप दिले. 2 शाप? हे देवा, हे वैकुंठीच्या नारायणा, तू प्रतिवताचा पाठीने का भक्तांचा सकाळ असताना सुद्धा तू माझ्या बायकोचा घात केलायस. पण या क्षणाला मी तुला शाप देतोय की एक ना एक दिवस माझ्याप्रमाणे तुलाही पत्नी विरोध सहन करावा लागेल. हे देवा, भृगू म्हणताना तुला दिलेला शाप हे ताटाला माणसाची आकारात तुटून पडेल त्याप्रमाणे ते पडलेले. पण जो दुसरा तुला शाप दिले तो देवा कोणत्या सत्य करणार आहेस? हे देवेंद्र, ज्या महंताने दिलेला पहिला शाप मी सत्य करणार आहे, कारण भृगूचा दुसरा शाप सत्य झालाय. माझं शिरकमल तुटलंय. पहिला शाप मी केव्हा सत्य करी तर मी स्वतः त्रेतायुगात राम या नावानं जन्म घेईन. राम या नावानं जन्म घेतल्यानंतर सलग कन्या जानकी हिच्याशी माझे लग्न होईल. कालांतरानं रामराज्य प्रस्थापित होईल आणि अशा रामराज्यात एक रजक त्या सीतेची निंदा करील. त्या रजक निंदेसाठी मी राम अवतारात असताना सौमित्रा करवी सीतेचा त्याग करी. आणि जेव्हा सीतेचा त्याग करी तेव्हापासून केवळ अवतार संपेतवर भृगूला दिलेला शाप मी स्वतः भोगी. तो विरह सहन करी. 2 शाप सत्य होणार आहे. हा. पण देवा काय? हे जे तो स्वरूप धारण केलेला कारण काय? यालाही कारण तसं आहे. याला असं कोणतं कारण देवा? याला कारण भोलानाथ आहे. भोलानाथ? ते कसे काय? ते कसे? भोलानाथ हा ज्या असुराला तुम्हा सर्व देवाना त्राई भगवान करून सोडले होय तो आपला परमभक्त होता. होय देवा. तुम्हाला प्रसन्न करून घेतल्यानंतर तुम्ही त्याला वरदान काय दिला? देवा, मी प्रसन्न झालो, हा? वरदान पण दिलं. आणि ते कोणतं ठाऊक आहे? धड मानवाचं आणि स्थिर अश्वाचं अशी ज्यावेळी व्यक्ती निर्माण होईल त्यावेळी तुला मृत्यू. आणि आपण दिलेला हा वरदान सत्य करण्यासाठी हा असुर माजले त्या असुराचं पारिपत्य करण्यासाठी हे धड माणसाचं आणि शिरकमल अश्वाचं म्हणजे देवेंद्राने ज्या अश्वाचं शिरकमल तोडून मला या क्षणाला बहाल केलं ते केवळ त्यालाही तीच चेतना देऊन हे सारं घडलं. या माझ्या स्वरूपाला हे गिरवा अवतार पण सगळा जग ओळखे. पण देवा काय? ज्या दानवेश्वरानं सारा देवता सोळकी पळून सोडलाय तो दानवेश्वर तो पहा देवा या ठिकाणी काय दृश्य पाहतोय मी? मूर्तिमंत माझा मृत्यू माझ्या नेत्रासमोर. धड हे मानवाचा आणि शिरश्वास आहे. पण असं जरी प्रकार घडलाच आहे, माझा मृत्यू जरी माझ्या समोर उभा ठाकलाच आहे, तरी त्याची पर्वा न करता देवात रक्ताचा खेळता ठेवतेपर्यंत मी या देवादेवताशी लढवतो.
जीवाचा शेवट तू केलेला आहेस आणि या साऱ्या देवतांचं रक्षण केले. साऱ्या देवतांना आशीर्वाद दे. सदैव कल्याण होईल, सदैव कल्याण होईल असा माझा सर्वांना आशीर्वाद.